टू व्हीलर असेल तर त्यांना 1 मिनिटं पण लागत नाही. तुम्ही इकडे-तिकडे तुमचं लक्ष नसेल की लगेच गाडी उचलून टोइंग व्हॅनवरती भरतात. की ज्याप्रमाणे तुम्ही तत्परतेने सर्वसामान्यांच्या गाड्या उचलतात, त्यांना फाईन मारता, त्याच तत्परतेने शोरूमवाले जे आहेत फोर व्हीलर आणि टू व्हीलरचे, त्यांच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार? मग ह्या ज्या शोरूमवाल्या आहेत त्यांच्यासाठी वेगळा न्याय आहे का? सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आहे का? ट्रॅफिकचे नियम सगळ्यांसाठी सेम आहेत, की शोरूमवाल्यांसाठी वेगळे नियम आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी वेगळे नियम आहेत, असं काय आहे का? बरोबर, जे ट्रॅफिकची समस्याचे निवारण करणारे जे ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि लवकरात लवकर मुंबईमधील जेवढे पण शोरूम आहेत, त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या गाड्या त्यांच्या पॅसेजमध्ये टाकल्या पाहिजेत, ना का रस्त्यावरती, फुटपाथवरती दिसल्या नाही पाहिजे. नमस्कार. आजचा विषय आहे ज्याप्रमाणे अ, फेरीवाल्यांवरती कारवाई होते. फेरीवाल्यांवरती एकदम तत्परतेने कारवाई होते आणि त्यांना परत धंदा लावू नका असा मज्जाव केला जातोय. त्याच पद्धतीने ट्रॅफिकच्या समस्येचे निवारण मुंबईमध्ये कधी होणार आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. विषय काय आहे त्याला समजून घ्या. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. मित्रांनो, फेरीवाल्यांवरती कारवाई होते आपण ठिकठिकाणी बघतोय. ठिकठिकाणी फेरीवाल्यांना परत धंदा लावू नका असा मज्जाव केला जातोय. मग ज्या तत्परतेनं फेरीवाल्यांवरती कारवाई होते, त्याच तत्परतेनं ट्रॅफिकच्या समस्याचे निवारण करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडून ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करण्यासाठी कधी तत्परतेने कारवाई होणार आहे? आपण जेव्हा कुठे गाडी लावतो, फोर व्हीलर असो, टू व्हीलर असो, तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडी लावली की ट्रॅफिक पोलीस येतात, बाईकवरून येतात, कधी कधी टोइंग व्हॅन बरोबर येतात, कधी फाईन मारतात. टू व्हीलर असेल तर त्यांना 1 मिनिटं पण लागत नाही. तुम्ही इकडे-तिकडे तुमचं लक्ष नसेल की लगेच गाडी उचलून टोइंग व्हॅनवरती भरतात, लगेच फाईन मारतात. म्हणजे एवढ्या तत्परतेने एवढं ट्रॅफिक पोलिसांचं काम होतं. चांगली गोष्ट आहे. काम झालंच पाहिजे. बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी नो पार्किंगमध्ये गाडी लावली ती गाड्या उचलल्याच पाहिजे. पण ज्यावेळेला तुम्ही एवढ्या तत्परतेनं सर्वसामान्यांच्या गाड्यांवरती कारवाई करता, त्याच तत्परतेनं ट्रॅफिक पोलीस जे शोरूम आहेत, मोठमोठ्या गाड्यांचे शोरूम तुम्ही रस्त्यावरती बघत असता, मेन रोडवरती पण असतात. त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या ज्या असतात ते त्यांच्या पॅसेजमध्ये लावलेल्या असतात. पॅसेजवरून ते परत त्या फुटपाथवरती लावलेले असतात. फुटपाथवरून रस्त्यावरती डबल टिबल पार्किंगमध्ये फोर व्हीलर गाड्या लावल्या जातात. त्यामुळे पण ट्रॅफिकची समस्या निर्माण होते. मग त्यांच्यावरती कारवाई कधी ट्रॅफिक पोलीस करणार आहेत? त्याचबरोबर जे टू व्हीलरवाले आहेत, टू व्हीलरचे जे शोरूम आहेत, दुकानं आहेत, ते टू व्हीलरवाले पण त्यांच्या पॅसेजमध्ये गाड्या लावतात, फुटपाथवरती लावतात. रस्त्यावरती लाईनीमध्ये अशा एकदम सजवून गाड्या लावलेल्या असतात, एका लाईनीमध्ये विकण्यासाठी त्यांच्या. मग तो अधिकार त्यांना कोणी दिला? मग ह्या ज्या शोरूमवाल्या आहेत त्यांच्यासाठी वेगळा न्याय आहे का? सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आहे का? ट्रॅफिकचे नियम सगळ्यांसाठी सेम आहेत, की शोरूमवाल्यांसाठी वेगळे नियम आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी वेगळे नियम आहेत, असं काय आहे का? हे आपल्याला ट्रॅफिकच्या पोलिसांना विचारणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला पण तुमच्या गाड्यांना जेव्हा पोलीस उचलतील आणि तुमच्या आजूबाजूला जेव्हा शोरूम एखादा असेल, तर त्याच पोलिसांना तुम्ही विचारणं गरजेचं आहे, की त्या शोरूमच्या बाहेर ज्या गाड्या लावल्या आहेत, त्या नो पार्किंगमध्ये आहेत. कधी-कधी असं पण असतं, की त्या जे शोरूम असतात ना, त्या तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल, की तिथे नो पार्किंगचा बोर्ड लावलेला असतो. आणि एवढा मोठा नो पार्किंगचा बोर्ड लावून सुद्धा त्या ठिकाणी ते शोरूमवाले गाड्या लावतात. मग त्यांना तो नो पार्किंगचा बोर्ड असतानाही गाड्या लावण्याचा अधिकार कसा मिळाला? कुणी दिला? हे पण आपल्याला त्यांना विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न मी आज तुमच्यासमोर मांडत आहे. सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न मी आज ट्रॅफिक जे पोलीस आहेत त्यांच्यासमोर मांडत आहे, की ज्याप्रमाणे तुम्ही तत्परतेने सर्वसामान्यांच्या गाड्या उचलतात, त्यांना फाईन मारता, त्याच तत्परतेने शोरूमवाले जे आहेत फोर व्हीलर आणि टू व्हीलरचे, त्यांच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार? आणि करणार आहेत की नाही ते पण सांगा. कारण सर्वसामान्य पण टॅक्स पेयर आहेत, शोरूमवाले पण टॅक्स पेयर आहेत. त्यामुळे कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. सगळेच टॅक्स भरतात, सगळे रोड टॅक्स भरतात, सगळं भरतात. त्यामुळे कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. तर आमचं एवढंच मत आहे, की
लवकरात लवकर ह्या मुंबईमधील जे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचे जे गाड्या फुटपाथवरती, रोडवरती लावतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ही कारवाई आपण करावी अशी आम्ही आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? शोरूमवाल्यांवरती सर्वसामान्य जशी कारवाई होते त्याप्रमाणे शोरूमवाल्यांवरती कारवाई झाली पाहिजे का? तुमच्यावरती अशा प्रकारे कधी गोष्ट घडल्या आहेत का? तुम्हाला पण बाजूला शोरूम असताना त्याच्यावरती कारवाई नाही केली आणि तुमच्या गाडीवरती कारवाई केली असं तुमच्याबरोबर काही घडलं आहे का? आणि काही ट्रॅफिकची समस्या संबंधित काही तुमच्यासमोर प्रश्न आला आहे का? आणि तुमच्याबरोबर अशा काही घटना घडल्यात का, आहेत का? त्याबद्दल पण तुम्ही आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शेअर याच्यासाठी करा की सर्वसामान्यांपर्यंत हा विषय जाईलच, सर्वसामान्य जागरूक होतीलच. त्याचबरोबर जे ट्रॅफिकची समस्याचे निवारण करणारे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि लवकरात लवकर मुंबईमधील जेवढे पण शोरूम आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या गाड्या त्यांच्या पॅसेजमध्ये टाकल्या पाहिजेत, ना का रस्त्यावरती फुटपाथवरती दिसल्या नाही पाहिजेत. यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.